नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा जादा तासांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण वस्तुचित्र रेखाटन व पेस्टल कलर माध्यमात रंगकाम शिकणार आहोत। त्यामध्ये आज आपण मग्गा प्लास्टिक मग आपण त्यामध्ये रेखाटन करणार आहोत। कृती क्रमांक 1, कागदावरती डाव्या बाजूने 7 सेमी अंतरावरती काटकोनात उभी रेषा काढा। कृती क्रमांक 2, कागदाच्या वरच्या बाजूने समांतर अंतरावरती 5 सेंटीमीटर अंतर घेऊन आडवी रेषा काढा। कृती क्रमांक 3, वरच्या रेषेपासून खाली 9 सेमी अंतरावरती समांतर रेषा काढा। किमान 2 ठिकाणी अंतर मोजा। कृती क्रमांक 4, मध्य रेषेपासून डाव्या व उजव्या बाजूला 4 सेंटीमीटर अंतरावरती खुणा करा। खालच्या रेषेवरती मध्य रेषेपासून डाव्या व उजव्या बाजूला 3 सेंटीमीटर अंतर खुणा करा। या खुणा जोडून घ्या। कृती क्रमांक 5, मध्य रेषेपासून वरच्या व खालच्या बाजूला 1 सेंटीमीटर अंतर खुणा करा व त्यास अर्धवर्तुळाकार रेषांनी गळ्याचा भाग काढा। कृती क्रमांक 6, मग्ग्याचा तोंडाकडचा भाग आपल्याला काढायचा, त्यासाठी 1 सेंटीमीटर अंतर व साधारणपणे दांडीसाठी 2.5 सेंटीमीटर अंतर घ्या। अर्धा सेंटीमीटर मध्य रेषेपासून खाली व वरती अंतर घ्या। अशा पद्धतीने आपलं रेखाटन पूर्ण झालेलं आहे। सुरुवातीला आपण निळ्या रंगात रंगकाम करूया। त्यासाठी निळ्या रंगाची पहिली छटा स्काय ब्ल्यू ने आपण सुरुवात करतोय। त्यानंतर 2 नंबरची शेड मीडियम ब्ल्यू आपण घेतलाय। आता डार्क बाजूचं रंगकाम करण्यासाठी पर्शियन ब्ल्यूची शेड घेतली मी, त्याने डार्क बाजू आपण रंगवतोय। त्यानंतर आपण डार्क बाजू अजून थोडी गडद करण्यासाठी क्रिम्झम रेडचा वापर करतोय। रेड कलर वरती पुन्हा आपली 3 नंबर शेड पर्शियन ब्ल्यू ने रंगकाम करून तो रेड कलर पुन्हा झाकून टाकायचा आहे।
यानंतर आपण ऑरेंज कलरमध्ये बादलीचं रंगकाम करणार आहोत. ऑरेंज कलरची पहिली शेड फ्रेश टिंट घेतली मी. यानंतर 2 नंबरची शेड ऑरेंजचं रंगकाम करतोय मी. दोन रंग एकमेकावर येत असताना ते सावकाश एकमेकांमध्ये मिक्स होतील या पद्धतीने त्याचं रंगकाम करा. तर 3 नंबरची शेड वर्मिलियन तिचा डार्क बाजूचं रंगकाम करायचं आहे. आता डार्क बाजू अजून डार्क करण्यासाठी गडदपणा आणण्यासाठी त्यासाठी क्रिम्झन रेडचा वापर करतोय मी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण प्लास्टिक मगचं रेखाटन व 2 रंगामध्ये रंगकाम शिकलो आहोत. ज्या पद्धतीने आपण बादलीचं रंगकाम केलं आहे त्याच पद्धतीने उरलेल्या इतर शेडमध्ये त्याचं रंगकाम आपण करणार आहोत. त्यासाठी स्केच आपण करून ठेवायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रंगकाम दाखवणार आहे. धन्यवाद.